नाव ऐकला बिझनेसचा? ऐकला ताई? बिझनेस मालूम आहे आपको? बिझनेस काय असतं? आज आपण बिझनेस व्यवसाय बद्दल शिकतोय. व्यवसाय काय असतं? हा, व्यवसाय म्हणजे काय बा? व्हेरी गुड. सेवाभाव आणि प्रॉफिट. बरोबर. सेवा देऊन आपण प्रॉफिट अर्जित करणे म्हणजे बिझनेस. खूप चांगलं. अजून बिझनेस म्हणजे काय? हा बा, बिझनेस म्हणजे काय ऐकलंय कधी? बिझनेस हा काय असतं? बिझनेस हा, वस्तूंचे देवाण आणि घेवाण. व्हेरी गुड. अजून खूप चांगलं आहे. थोडासा अप्रोचिंग होत आहे. अजून वस्तूंचे देवाण आणि घेवाण. पण काय द्यायचं आणि काय घ्यायचं? वस्तूमध्ये काय देतो आपण आणि काय घेतो? काय द्यायचं आणि काय घ्यायचं? हा, बिझनेस म्हणजे काय? हा ताई बोला. अच्छा, 3 रूल फॉलो करणार आहे आपण. पहिला रूल आहे बी प्रेझेंट इन प्रेझेंट. दुसरा, तुम्हाला जे उत्तर येतं तुम्ही हात वरती करा, माईक तुमच्याकडे येणार. आणि तिसरा, 100% इथे राहा. हा बोला ताई. मार्केटमध्ये लोकांना ज्या वस्तूंची गरज आहे त्यांची देवाण. हा, मार्केटमध्ये ज्या वस्तूंची गरज आहे ते आपण पुरवणे. म्हणजे आता इथे समजा कुठे, समजा या एरियामध्ये कौन सा है वो, क्या बोलते हैं उसको, तलावा यहाँ पर वो नहीं मिल रहा है, क्या बोलते हैं, फ्राई, इडली फ्राई नहीं मिलता इधर, समझो 5 मिनट के लिए. या एरियामध्ये इडली फ्राई नाही मिळत. आपल्याला माहिती आहे इथं लोकांना गरज आहे इडली फ्राई. किसी ने खाया होगा, चलो आपण वो देते हैं, वो इंट्रोड्यूस करते हैं. ते विकणे म्हणजे बिझनेस. चला आज नवीन परिभाषा घेऊन जाऊ. बिजनेस इज एक्सचेंज ऑफ. आपने बचपन में सुना होगा, मम्मी ने आपको 10 रुपया दिया, बोला जा मैगी लेकर आ, बोला होगा ना. 10 रुपया दिया, 12 रुपया दिया, 50 रुपया दिया, जाके मॅगी लेकर आया. 2 लोक येणार का? कोणी पण 2 लोक पटकन यावी. लगेच दाखवतो बिझनेस म्हणजे काय. मी बोलण्यापेक्षा, मी काहीतरी बोलण्यापेक्षा लगेच आ जाओ, आप आ जाओ बेटा, आप भी आ जाओ, आप दोनों जन आ जाओ, चलेगा. एक विक्रेता है. बिजनेस में 2 लोग होने जरूरी है. कौन कौन? विक्रेता आणि हा, घेणारा आणि विकणारा, हे 2 जण पाहिजे. आप बिजनेसमैन है. डायरी किधर गया आपका? अच्छा चलो ठीक है. आपको ये चश्मा बेचना है ताई को. हाँ, आपको चश्मा खरीदना है. थोड़ा इधर आ जाएंगे, उधर लाइट आ रहा है. हाँ, आपने बार्गेनिंग कर लिया. 500 रुपए का चश्मा है, आप बेचने वाला है और आप बेटा खरीदने वाले. करो, बेचो. कैसे बेचते हम लोग? क्या करते? मार्केट मध्ये गेल्यानंतर काय करतो? बार्गेनिंग केला. 700 का 500 में डन हो गया. अभी पैसा दे दो. एक एज्यूम करो, हाँ पैसा दो. हाँ, इधर पैसा देते हुए आता मागे रिवर्स जाओ. हाँ, ये चश्मा आप दो और आप पैसा दो इधर. ऐसा पैसा दो बस. हाँ बस, रुक जाइए. स्टॉप, पीछे आ जाइए बस. हाँ, हे जे प्रोसेस आहे ना, याला सांगतात बिझनेस. आणि प्रत्येक मिनिटाला कुठे ना कुठे बिझनेस होत आहे. आप जाएंगे, कोई पार्ले जी ले रहा है, कोई क्या ले रहा है, कोई पान खरीद रहा है, कोई क्या खरीद रहा है, कोई किताब खरीद रहा है, कोई कॉफी खरीद रहा है, कोई पिक्चर का टिकट ले रहा है. देवदास पिक्चर क्या है, वो वनवास पिक्चर का टिकट ले रहा है. म्हणजे कुठे ना कुठे चालू आहे. अँड दिस ऍक्शन इज नोन एज बिझनेस. क्लिअर? म्हणजे तुम्ही चष्मा नाही दिलाय, तुम्ही ताईला चष्मा नाही विकलाय. ये चष्मा है क्या? नहीं, इसको बोलते वैल्यू. बिजनेस इज नथिंग बट ए एक्सचेंज ऑफ मनी इंटू वैल्यू. मनी इंटू वैल्यू. ज्या बिजनेस मध्ये आपल्याला वैल्यू मिळत नाही ते बिजनेस बंद होऊन जातो. अभी सर ने एक बिजनेस का नाम लिया सैमसंग. उसके पहले और एक बिजनेस था. कौन सा? और एक कंपनी का नाम था नोकिया. किधर है नोकिया? किधर है? ब्लैक एंड व्हाइट टीवी किधर गया? वो बटन वाला मोबाइल किधर गया? वो तांगा किधर गया? वो तांगा चलता था ना इधर, किधर गया? वो बैलगाड़ी किधर गया? धीरे धीरे गायब हो गया ना, क्योंकि उससे भी स्पर्धा वाला चीज आ गया हमारे पास. बिजनेस इज नथिंग बट ए एक्सचेंज ऑफ मनी इंटू वैल्यू. और जो बिजनेस में जितना ज्यादा वैल्यू देंगे उतना बिजनेस ज्यादा बढ़ेगा. लोग बोलते साहब 1% लोगों के पास 99% पैसा कहां से आया? कुठून आला? 1% लोगों के पास 99%. भारत का पूरा पैसा कुछ ही लोगों के पास है. क्यों? क्योंकि वो ज्यादा से ज्यादा लोगों को वैल्यू देते हैं. जियो कितने लोगों के पास है? बाप रे, इतने लोगों के पास है ना जियो. एयरटेल वेरी गुड. यानी जितने लोगों की आप सेवा करेंगे, उतना ज्यादा प्रॉफिट मिलेगा. सिंपल, क्लियर झालं. धन्यवाद. थँक्यू.
इनके लिए ये चीज को समझना बहुत जरूरी है। जब तक ये चीज को समझेंगे नहीं, नेक्स्ट स्लाइड में जाएंगे, जब तक ये चीज को समझेंगे नहीं, नेक्स्ट, अच्छा ये काम नहीं कर रहा है, ठीक है। बिजनेस क्लियर झाला। अच्छा, बिजनेस में सबसे पहले क्या चाहिए अपने को? अगर मुझे बिजनेस करना है, मला बिजनेस करायचा आहे, तर मला काय पाहिजे सर्वात पहिले? हा, कॅपिटल पाहिजे, आयडिया पाहिजे। व्हेरी गुड, खूप चांगलं चालू आहे। हा ताई बोला, काय पाहिजे? मला व्यवसाय करायचा आहे, मला व्यवसाय करायचा आहे, बोला। व्यवसाय करण्यासाठी काय पाहिजे? कॅपिटल पाहिजे, आयडिया पाहिजे। हा ताई बोला, काय पाहिजे? हा हा, व्हेरी गुड, बोला बोला, चालेल, तिथून तुम्ही जोरात बोला तरी चालेल। व्यवसाय करण्यासाठी काय पाहिजे? हा, ब्रँड पाहिजे, व्हेरी गुड। कॉन्फिडन्स पाहिजे, हा, कस्टमर पाहिजे, टाइम मॅनेजमेंट पाहिजे। चला ठीक आहे, 5 गोष्टी आपण घेऊन जाणार आहे इथून, फक्त 5 गोष्टी। सर्वात पहिले ताई काय बोलले तुम्ही? आयडिया। सर्वात पहिले आपल्याला प्रोडक्ट पाहिजे, आयडिया पाहिजे। मला बिजनेस करायचा है, मला कुठला तरी बिजनेस करायचा है। चलो, मुझे कौन सा बिजनेस करने का है? मुझे टायर बनाने का बिजनेस करने का है। तो आइडिया से बिजनेस चलेगा क्या? आइडिया जरूरी है। वाह, एवढा बिझनेस आपला चालतो। तुम्ही बघणार ना, हे टोटल 9 बिझनेस आपण चालू केले आपला, म्हणजे लाल लाईट कुठे येते? टोटल 9 बिझनेस मध्ये, आणि जेव्हा आपण हे जग सोडून जाणार ना, तेव्हा आपल्याला फक्त 100च बिझनेस बनवायचे, बस। किती बिझनेस बनवायचे? 100। मी काय जास्त मोठा विचार करत नाही, फक्त 100। म्हणजे जेव्हा मी मरणार ना, तर लोक बोलले पाहिजे, देखो ये 100 कंपनी का मालिक मर गया, असं म्हटले पाहिजे। काय म्हटले पाहिजे? हा, कितने कंपनी का? 100 कंपनी का मालिक। आणि आता किती आहे? आता फक्त 9 आहे, जास्त केलं नाही आपण। सर ह्याच्यात ते ज्यांना बिझनेस करायचा असेल ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा फॉर्म भरतात, महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांना पैसे देतात बिझनेस करण्यासाठी। कॅपिटल, कोणी सांगितलं ना, कॅपिटल देतात गव्हर्नमेंट। काय करते? कॅपिटल देते। आणि तुमचं गॅरेंटर कोण असतात माहिती आहे का? आपले मुख्यमंत्री साहेब असतात। मुख्यमंत्री साहेब गॅरेंटर असतात तुमच्या लोनवरती। तुम्हाला सबसिडीज मिळतात। 5 लाख लोन घेतला तर 4 लाख भरायचे, 1 लाख तुमचा फायदा, त्याला सबसिडीज म्हणतात। तर त्याचा मी एमपॅनल फॅकल्टी आहे 2017 मध्ये। मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवत होतो, आणि कोणी मला सांगितलं, सर आपका कौन सा व्यवसाय? आप हमको पढ़ा रहे, आपका कौन सा व्यवसाय? आणि तेव्हा खरंच खूप असं लाज वाटली, अरे यार सही आहे, आपला तो बिझनेस ही नाही आहे और आपण बिझनेस शिकवतोय। आणि तेव्हा आपण पहिला बिझनेस बनवला, OMG बुक ऑफ रेकॉर्ड्स। तुम्ही बघितलं असेल, बॅच आहे इथे। OMG बुक ऑफ रेकॉर्ड हे आपल्या देशातल्या 4थ्या क्रमांकाची कंपनी आहे। सर्वात नंबर 1 वरती गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, और 4थ्या क्रमांकावरती आपली कंपनी आहे। आता 2019 मध्ये आपण ही कंपनी बनवली होती। कोरोनामध्ये कंपनी बंद होत होती आणि आमची कंपनी ग्रो होत होती। लोक घरात बसून फक्त वर्ल्ड रेकॉर्ड बनवत होते। आज पण इथे एक वर्ल्ड रेकॉर्ड झालंय सर, विशाल सर, आज पण एक वर्ल्ड रेकॉर्ड झालंय की एवढं लहान विद्यार्थ्यांना तुम्ही व्यवसाय करायचा शिकवताय। हे अपने आप में एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे। बघा, तुम्ही जाऊन बघा असं कुठे झालंय का? असं तुम्ही एकदा चेक करा की जिथे आपण लहान विद्यार्थ्यांना, म्हणजे 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही व्यवसाय शिकवताय प्रोफेशनली, तर हे पहिल्यांदा होत आहे। तर आपल्याकडे पहिला हे एवढं बिझनेस आपण करताय, आणि हे OMG बुक ऑफ रेकॉर्ड 2025चं पुस्तक आता मार्केटमध्ये लॉन्च होत आहे। आणि जे काय बाकी सर्व आपण मुख्यमंत्री साहेबांना पण, म्हणजे पूर्व मुख्यमंत्री जे साहेब होते त्यांना पण आपण वर्ल्ड रेकॉर्ड दिलेला आहे आपल्या पुस्तकातून। दिनेश गुप्ता हे, ठीक आहे, हा हो, आवाज अच्छा। जेव्हा आपण बिझनेस करायला जातो ना, पहिले स्वतःचा शोध घेतला पाहिजे, मी कसा है। अगर मैं आलसी हूं तो क्या करना चाहिए? तो आलसी को निकालना चाहिए। अगर मेरे अंदर मुझे बेचने का कला है, तो बेचने का कला अगर मेरे पास नहीं है तो चलेगा क्या? तो सबसे पहिले विकण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, विकायला शिका। पहले जब तक बेचने को नहीं आएगा, और बेचने के लिए क्या गुण होना चाहिए? क्या गुण होना चाहिए बेचने के लिए? विकण्यासाठी काय पाहिजे आपल्याकडे? हा, टॅलेंट पाहिजे। अजून बरोबर, टॅलेंट पाहिजे। अजून कम्युनिकेशन, कोणी सांगितलं ते? हाँ, कम्युनिकेशन नहीं रहेगा तो कैसे सीखेंगे आप?
अननोन लोगों से. अपने को बोले थे ना, नितीन बानगुळे पाटील साहब ने बोला था ना, आक्रमण. काय सांगितलं त्याने? हा बोला. स्किल्स पाहिजे. हा स्किल्स पाहिजे. हा स्किल पाहिजे ना, स्किल बोलताय ना, व्हेरी गुड. स्किल पाहिजे, पण कुठला स्किल पाहिजे? तर स्वतःचा शोध घ्या. तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. ये तुझसे लिपटी बेड़िया, ये तुझसे लिपटी बेड़िया, समझ ना इनको वस्त्र तू, वस्त्र को पिघाल कर बना ले इनको शस्त्र तू. तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. स्वतःचा शोध घ्या. एस म्हणजे काय? एस म्हणजे शक्ती. आपके पास एक शक्ति है, हर एक के पास है. कोई अच्छा बोल सकता है, कोई अच्छा लिख सकता है, कोई क्रिएटिविटी किसी का अच्छा था. कोई यूट्यूब पर कितने लोग हैं? यूट्यूब पर कितने लोग हैं? 1 2 3 4, बस. यूट्यूब फ्री है क्या पैसा लगता है? फ्री है ना. तो आओ ना, रोज एक मिनिट के लिए रोज आने का, 1 मिनिट के लिए रोज आने का और कुठला तरी एक विषय घ्यायचा आणि रोज बोलायचं. नहीं सर हमको तो, मला तर कुत्र पण विचारत नाही. अच्छी बात है, अरे अच्छी बात है, कोई नहीं पूछता है. तो धीरे धीरे क्या होगा मालूम है? 1 साल के बाद, 1 वर्ष म्हणजे किती? 1 वर्ष म्हणजे 365 दिवस. आज एक नवीन परिभाषा घेऊन जावा, उद्या एक नवीन वर्ष सुरू होत आहे. 1 वर्ष म्हणजे 365 संधी. 365 संधी. 1 वर्ष म्हणजे 365 संधी आहे. रोज युट्यूब वरती यायचा. कसं यायचा? सर बंद करेंगे जरा.